Hello, good evening, everybody. I think all are present. Am I audible to everyone? आप सुनाई दे रहे हैं मुझे? चैट बॉक्स में डालिए, आप लोग मुझे सुन रहे हैं? ओके. Today we are going to start with chapter number 8, industries. इंडस्ट्रीज यानी हिंदी में हम उद्योग कहते हैं आणि मराठीमध्ये याला उद्योग मराठीमध्ये पण असे म्हणतात. आता उद्योग म्हणजे काय? आपण गेल्या लेसन मध्ये जेव्हा आपण लोकसंख्यांचा हे केला, जेव्हा हमने लोकसंख्या जनसंख्या देखे थे या we have seen population. In that we have seen the secondary sector, the tertiary sector and the primary sector. जेव्हा आपण गेल्या धड्यामध्ये आपण वाचलं होतं लोकसंख्यामध्ये, तर प्रायमरी सेक्टर म्हणजे प्राथमिक, सेकंडरी द्वितीयक आणि टर्शरी म्हणजे तृतीयक व्यवसाय असे बघितलं होतं आपण. इंडस्ट्रीज हा सेकंडरी सेक्टर मध्ये येतो. या इंडस्ट्री सेकेंडरी सेक्टर में आता है, इसे हम उद्योग कहते हैं. तो हम देखेंगे, आपको यहाँ पर एक चित्र दिया है. कैन सी वन पिक्चर गिवन ऑन फिगर नंबर 8.1. 1 2 3 4 5 6 पिक्चर्स आर देयर. वन इज समथिंग लाइक इन द फील्ड. आप देख रहे हो कि गन्ने की खेत दिखाई दे रही है. दूसरे में कुछ धागा वगैरह दिख रहा है. तीसरे में कपास दिख रहा है. चौथे में भी चीनी दिख रही है. तो इस तरह से ये जो चित्र दिया हुआ है, द फिगर, द पिक्चर विच यू सी, it shows something. Now let us see what is given. In figure 8.1, the sequence of two industrial processes are given. Arrange the picture in proper sequence and write the sequential number in the box. Name the two industries. So one you can see, this is cotton and this is sugarcane. हा जो है कापूस आहे आणि हा ऊस आहे यानी गन्ना. तो इसके आधारित आप इसे इंडस्ट्रीज में देख सकते हो. Name the raw material and the finished product of both these industries. Raw material यानी कच्चा माल. तो कापूस का कच्चा माल यानी कपडे बनाने अगर है तो उसके कच्चा माल जो कापूस आहे. म्हणजे आपण जर कपडे आपल्याला तयार करायची असेल तर आपण कापूस वापरतो. आणि साखर आपल्याला जर तयार करायची असेल, अगर हमें शक्कर बनाना है तो वी यूज शुगर केन, ऊस वापरतो. म्हणजे हा दोन्ही जे कच्चा माल आहे. हाउ इज द रॉ मटेरियल कन्वर्टेड इनटू फिनिश्ड प्रोडक्ट. आता हा जो कच्चा माल है, ये जो कच्चा माल है, इसको हम फिनिश्ड प्रोडक्ट में कैसे बनाते हैं? फिनिश्ड प्रोडक्ट यानी पक्का माल. जैसे गन्ने से चीनी यानी ऊसापासून साखर, या कापूस से कपडा यानी कापसापासून कपडे. हे आपण कसे बनवतो? Why is it necessary to convert the raw material into finished goods? प्रश्न चौथा जो आहे, आपल्याला का पाहिजे की रॉ मटेरियल जे असेल कच्च्या मालाला आपण फिनिश्ड गुड्स मध्ये का कन्वर्ट करतो, का आपण पक्का माल मध्ये कन्वर्ट करतो? याचा उदाहरण आपण देऊ शकतो की आपण जेव्हा कपडे घालतो, हम जो कपड़े पहनते हैं तो कॉटन के कपड़े पहनते हैं, सिल्क के पहनते हैं, जो भी पहनते हैं. तो क्या हम कापूस अपने शरीर पे लगा लें, कपडा बनाने की जरूरत ही न पडे? पण तसं नाहीये ना, आपण त्याच्यातून काहीतरी तयार करतो मग घालतो आपण कपडे. किंवा ऊस, गन्ना, डायरेक्ट हम गन्ना खा ले ना, शक्कर की क्या जरूरत है? तो लेकिन गन्ने से शक्कर बनती है, तो इट इज नेसेसरी. तो हमें इसकी जरूरत है. लेट अस सी व्हाट द एक्सप्लेनेशन इज गिवन. The process of converting the available raw material into finished product is done in the factories. These finished products are durable. The process of converting the raw material.
आपल्याला जे उपलब्ध कच्चा माल आहे, रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल, आप लिख सकते हो आपको चाहिए रॉ मटेरियल का अर्थ होता है कच्चा माल। तो ये जो कच्चे माल से पक्के माल बनाने की जो प्रक्रिया होती है, प्रोसेस प्रोसेस म्हणजे प्रक्रिया, हे कुठे होतात? फॅक्टरीमध्ये. फॅक्टरी म्हणजे उद्योग, कारखाना। तो ये जो प्रोसेस है, ये जो कच्चा माल है, कच्चे माल को पक्के माल में बनाने की जो प्रोसेस होती है, विधि होती है, ये कहाँ होती है? कारखानों में। मोreover, the finished product is durable। और जो हमें पक्का माल मिलता है, वो ड्यूरेबल होता है। ड्यूरेबल है ना, टिकाऊ जिसे कहते हैं। आप वैसे ही कापूस रख दो या कुछ दिनों के लिए गन्ना छोड़ दो, गन्ना रखोगे तो उसका रस सुकूड जाएगा। तुम्ही जर ऊस तसेच ठेवून दिलं, तर ते ऊसाचा रस एकदम हे होऊन ते सुकून जातील। पण त्याच्यापासून जेव्हा आपण साखर तयार करतो, तर साखर खरोखर 1 महिन्यासाठी आपण 2 किलो 3 किलो आणून ठेवतो। हम शक्कर जब उपयोग करते, शक्कर ले आते दुकान से, तो हमारे घर में महीने में रहता है, महीने का सामान में आ जाता है। दैट इज ड्यूरेबल, टिकाऊ है। मोर युजफुल अँड हॅज अन ॲडेड व्हॅल्यू। ते टिकाऊ पण असतात, ते उपयोगी पण असतात आणि त्याची मूल्य पण असते। तसे तुम्ही ऊस ठेवू शकत नाही, पण साखर तयार झाला की घरी ठेवू शकतो आपण। हम गन्ना वैसे नहीं रख सकते, लेकिन अगर उसको शक्कर में कन्वर्ट कर लेते या गुड़ में, तो वो रह जाता है, अधिक उपयोगी हो जाता है। इंडस्ट्रीज और मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स प्रोव्हाइड सेकंडरी ऑक्युपेशन। आता हा जो उद्योग आहे, हा जो कारखाने आहेत, हे द्वितीयक व्यवसायामध्ये येतात। उद्योग है, कारखाना है, ये जो द्वितीयक व्यवसाय में होता है। Due to availability of resources, development of science and technology, and other favorable conditions, there is the development of industries and boost to industrialization. Very important. Availability of resources. Resources म्हणजे साधन संपत्ती ज्याला आपण म्हणतो. मग साधन संपत्तीची उपलब्धता, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये डेव्हलपमेंट, विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये विकास झालेला आहे आणि अजून अनुकूल घटक असतील, त्याच्यामुळे हा इंडस्ट्रियलायझेशन झालेला आहे। औद्योगिकरण ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये, यानी कि साधन संपत्ति भी है उपलब्ध, विज्ञान और तंत्रज्ञान में काफी विकास हुआ है, डेवलप हुई है, और अन्य कई घटक है जिसके कारण इंडस्ट्रियलाइजेशन बढ़ गई है। Industries help in speeding up economic development of humans, and it also help in achieving the economic development of a country। अगर हम इंडस्ट्रीज के बारे में देखूया, जर आपण उद्योगाच्या बाबतीत बघितलं, तर उद्योगामुळे काय होतो, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणजे देशाचा आर्थिक विकास ते होतात। फक्त देशाचा नव्हे, तर इवन ह्युमन बीइंग, माणसाचा पण। उदाहरणार्थ, आपण तुमचे पप्पा, आई ऑफिसमध्ये जात असतील काम करायला, किंवा शेतकरी असतील ते कामाला जातात। त्याच्यामुळे काय होतं, त्यांचा घराचा आर्थिक विकास होतो। ते जे काही त्यांना पैसे मिळतात, त्याच्याने आपल्या महिन्याचा बजेट असतो। यानी आपके पापा मम्मी जाते हैं काम पे, या पापा जाते हैं, या खेती करने वाले होते, वो जाते हैं खेत में, तो कुछ तो करते होंगे, काम करते होंगे, तो उन्हें उसके बदले में पैसा मिलता है, और पैसा मिलने से अपना घर चलता है। सो इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो, आर्थिक विकास माणसाचा आणि देशाचा, हे जे आहेत, हे उद्योगामुळे होतात। यानी इंडस्ट्रीज हेल्प इन स्पीडिंग ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट। इवन इन द कंट्रीज इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इज ऑल्सो वेरी वेरी यूजफुल इंडस्ट्रीज। आपण जर थोडासा इतिहास मागे बघितलं, जर हम थोडासा इतिहास देखे, तो इन 17th सेंचुरी, 17व्या शतकात इंडस्ट्रियलायझेशन झाला होता। त्याची बरेच कारणे आहेत। मग ती इंडस्ट्रियलायझेशन भारतात नव्हती, इंडिया में नहीं था, लेकिन वो कहाँ था? यूरोप में, इंग्लैंड में था। इंग्लैंड में शुरू हुआ था इंडस्ट्रियलाइजेशन, और वहां से यूरोप फैला, यूरोप से फिर पूरे विश्व में जो है ये औद्योगिकरण धीरे 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 फैलती गई। इंग्लंड मध्ये आधी सुरू झालेला 17व्या शतकात, 17th सेंचुरी, त्याच्यानंतर ते युरोपमध्ये स्पेन, फ्रान्स, पोर्चुगल या देशात पसरलं, तिथून मग अमेरिका,
तिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास झालेला होता, तिथे औद्योगिकरण झालेली आणि हळूहळू भारतात पण आला. भारतामध्ये 1925 मध्ये आलं, जेव्हा जमशेदजी टाटानी पहिला इंडस्ट्रीज आपल्या देशात काढलं होतं. जमशेदजी टाटा ने सबसे पहला इंडस्ट्री जो है अपने देश में किया था। तो 1925 में भारत में जो है औद्योगिकरण का धीरे-धीरे औद्योगिकरण शुरुआत हुई और अपने देश की आजादी के बाद वो काफी हद तक बढ़ गया। आई थिंक आई एम क्लियर हियर अप टू ऑल ऑफ यू कैन पुट इन द चैट बॉक्स। आपको कुछ अगर समझ में नहीं आया तो चैट बॉक्स में डाल के देखिए। एनीथिंग यू हैव नॉट अंडरस्टूड? नो डाउट, ओके। Now we will see the factors affecting the location of industry. आता एखादा उद्योगासाठी, एखादा कारखान्यासाठी कोणकोणती घटक आपल्याला पाहिजे असते. इथे आपल्याला एक चार्ट दिलेला आहे, डायग्राम दिलेला आहे. अवेलेबिलिटी ऑफ लेबर, एग्रीकल्चरल प्रोड्यूस, हायवे, मार्केट, एनर्जी, वॉटर सप्लाय, फॉरेस्ट, मिनरल्स. हा एक चार्ट दिलेला आहे. या चार्ट मध्ये आपल्याला काही घटक आहे. पाणी पुरवठा आहे, वन विभाग आहे, मिनरल्स म्हणजे खनिज आहे, मार्केट म्हणजे बाजार, एनर्जी म्हणजे ऊर्जा, अवेलेबिलिटी ऑफ लेबर मनुष्यबळ आणि एग्रीकल्चरल प्रोड्यूस शेतीतले जे माल असतं, कृषी उद्योग, शेतमाल ज्याला म्हणतो आपण ते. Taking into account the above factors, note in different colors the favorable factors required for factories and given below are following. Iron, steel, textile and sugar. हा जो वरील घटक दिलेला है, ये जो ऊपर दी है घटक है, इसको अगर देखें तो औद्योगिकरण के लिए कौन कौन से अनुकूल घटक चाहिए अपने को, वो अपने को देखना है. अभी 3 अपने को उद्योग दिया है. एक है आयरन एंड स्टील यानी लोह पोलाद जिसे कहेंगे, पोलाद कहते हैं हिंदी में, स्टील को पोलाद कहते हैं और आयरन को लोह कहते हैं. टेक्सटाइल, टेक्सटाइल यानी वस्त्र निर्मिती, वस्त्र. शुगर, शुगर म्हणजे साखर यानी शक्कर. ये 3 आपको इंडस्ट्रीज दिए हैं और इनमें से क्या क्या चाहिए दिया है. फॉर ईच इंडस्ट्री प्रिपेअर अ लिस्ट ऑफ नेसेसरी फॅक्टर्स. प्रत्येक उद्योगासाठी आपल्याला कोणकोणती घटक पाहिजे. फॉर ईच इंडस्ट्री गिव्ह एन एक्सप्लेनेशन फॉर लोकेशन सजेस्टेड बाय यू. त्याची जागा, लोकेशन, स्थानिकीकरण ज्याला म्हणतो आपण. सिमिलर मॅनर फॉर विच अदर इंडस्ट्रीज कॅन यू डिसाइड अ सुटेबल लोकेशन. आता हे आपल्याला बघायचे, हमें देखना है कि स्थानिकीकरण यानी लोकेशन क्यों इंपॉर्टेंट होता है. आजकल आप एक मैं साधारण उदाहरण आपको दे सकती हूँ कि लोग ना घर वहीं खरीदते हैं जहां पर हर चीज की सुविधा हो. अगर वो बिल्डिंग में फ्लैट भी देखने जाते हैं ना, तो देखते दुकानें पास में है कि नहीं, रास्ता है या नहीं, मेरी गाड़ी आएगी, पार्किंग प्लेस, पार्किंग अवेलेबिलिटी है, मेरे बच्चे स्कूल जाएंगे तो स्कूल कोई अच्छा सा पास में हो, मार्केट पास में हो, स्टेशन नजदीक हो ताकि मुझे ज्यादा दूर खर्च ना करना पड़े. सो दिस इज कॉल्ड लोकेशन. इसे हम स्थानिकीकरण कहते हैं. ह्याला आपण स्थानिकीकरण म्हणतो. म्हणजे एखादा जेव्हा आपण घर विकत घेतो तेव्हा पण हाच फॅक्टर बघितलं जातात. तोच इंडस्ट्रीच्या बाबतीत पण होतो. काय होतो? In any given area, the development of industries is dependent on several factors such as availability of raw material, water, labor, transport, capital and market, etc. कुठल्याही उद्योगासाठी, कोई भी इंडस्ट्रीज के लिए आपको इंपॉर्टेंट क्या देखनी होती है? अवेलेबिलिटी ऑफ रॉ मटेरियल, कच्चा माल, वॉटर सप्लाय, पाणी पुरवठा, लेबर, लेबर यानी मनुष्यबळ ज्याला म्हणतो, लोग काम करेंगे. ट्रांसपोर्ट, ट्रांसपोर्ट यानी जो लाने ले जाने का समूह साधन ज्याला आपण म्हणतो, वाहतुकी. कॅपिटल, कॅपिटल म्हणजे पैसे आणि मार्केट, बाजार. These are the factors
नेसेसरी फॉर लोकेशन ऑफ एन इंडस्ट्री. म्हणजे एखादा प्रदेशात उद्योगाचा विकास जेव्हा होईल ना, तेव्हा हे सगळं घटक बघितलं जातो. तिथे वाहतूक सुविधा आहे की नाही, भांडवल म्हणजे कॅपिटल. एखादा उद्योग सुरू करायला कॅपिटल लागतो, पैसा लगता है. आप एक दुकान अगर आपको लेना है, फॉर एग्जाम्पल अगर मैं आपको दे दूं उदाहरण के तौर पे, तो अगर आप दुकान लेने जाओगे, तो आप ये सोचोगे कि मेरा दुकान ऐसे जगह पर जो तो जहां पर मेरा बिजनेस अच्छा चले, फॉर एग्जाम्पल. हाँ, तो दुकान के लिए आप जगह देखोगे, फिर उसके लिए वो किराया भाड़ा जो भी कुछ है वो मतलब वो पैसा, फिर उसमें लाने के लिए सामान लाने के लिए पैसा, तभी आपके पास रिटर्न्स आएंगे. सो दैट इज मोर इम्पॉर्टंट फॉर एनी इंडस्ट्रीज. अँड द फायनल इज मार्केट. म्हणजे बाजार असलाच पाहिजे. जर बाजार नसेल तर कोण घेणार आपले सामान. दॅट इज मोर इम्पॉर्टंट. As per availability of these factors, specific industries develop. आता ही जी घटक दिलेली आहे, ये जो घटक दिया हुआ है, ये आपके पास कितना उपलब्ध आहे, तुमच्याकडे किती उपलब्ध आहे, त्याच्यातून एखादा इंडस्ट्रीची डेव्हलपमेंट होतो. जर आपण घेतलं साखरेचं, तर साखरेसाठी आपल्याला काय लागतात, ऊस. मग जिथे ऊस असेल तिथे साखर. जहां पर गन्ने की खेती होगी वही शक्कर की इंडस्ट्रीज होनी चाहिए. सॉरी, क्यों? क्योंकि पास में मिल रहा है, नजदीक है, खेती पास में ही है, तो वहां से जो है उद्योग के पास जल्दी चला जाएगा गन्ना. शक्कर निर्मिती यानी शक्कर की जो है निर्मिती अधिक हो पाएगी. Because of the unequal distribution of these factors, industrial development does not take place at same pace at all the places. Now this is more important. हा लाईन महत्वाचा आहे. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन फॅक्टर्सची असतात, घटकांची अनइक्वल असतात. जर एखाद्या वेळेस आपण बघितलं की सगळीकडे सगळं गोष्टी नसतो. आता मी एक आपल्याला उदाहरण दिलं, मैंने आपको एक उदाहरण दिया. जब कोई हम लोग घर खरीदने जाते हैं, तो वो ये देखते हैं कि मार्केट पास में है, स्टेशन पास में है, स्कूल पास में है, मतलब ज्यादा मेरा ट्रांसपोर्ट का खर्चा ना हो. लेकिन जरूरी नहीं कि सब लोगों को वही जगह मिल जाएगी. कुछ लोग बहुत दूर भी रहते हैं, उनको कई किलोमीटर चल के आना पड़ता है मार्केट के लिए, स्कूल के लिए. तो ऐसे भी होता है. तो जहां जो साधन उपलब्ध अगर है तो वो चीज होती आहे. जर साधन उपलब्ध असेल तर लगेच होतो, नसेल तर सगळीकडे आपण इंडस्ट्रीज टाकू शकत नाही. Some regions are suitable for development of industries, while in other region only particular industries develop. काही प्रदेशात प्रत्येक गोष्टी असू शकते. आपण जर मुंबई घेतलं ना, तर मुंबईमध्ये एव्हरीथिंग इज पॉसिबल. कारण इथे सगळं आहे, वाहतुकीचं सोयी आहे, रोड्स आहे, रेल्वे आहे, वॉटर आहे, एअरवेज आहे, सगळं आहे. मुंबईमध्ये डेव्हलपमेंट फास्टर. हे जर आपण थोडा आतमध्ये महाराष्ट्राच्या आतमध्ये गेलो, मराठवाडा, विदर्भा, तिथे सगळं होऊ शकत नाही. ये मैं आपको महाराष्ट्र का उदाहरण दे रही हूँ. मुंबई अगर ले लो तो मुंबई में सब अवेलेबल है, यू कैन हैव. लेकिन आप थोड़ा सा अंदर चले जाइए महाराष्ट्र के, विदर्भा है, मराठवाड़ा है, वहां पर इंडस्ट्रीज होना मुश्किल है, क्योंकि सारी फैक्टर्स वहां पर अवेलेबल नहीं है. Dense forest and desert areas are not conducive to industrial development. एखादा जर वन प्रदेश असेल, घनदाट वन असेल, किंवा पर्वतामय प्रदेश असेल, किंवा वाळवंट असेल, यानी कि जंगल है, पर्वत है, या मरुस्थल है, ऐसे जगहों पे उद्योग कारखाने नहीं होते, क्योंकि वहां पर सभी साधनों का उपलब्धता नहीं होती. तिथे सगळी साधन उपलब्ध नसतात. आई थिंक आई एम क्लियर एवरीवन टिल हियर. आपके समझ में आ गई है तो कुछ पूछना है किसी को, चैट बॉक्स में डालिए. नो डाउट सभी के समझ में आ रहा है इसका मतलब. ओके, आई विल प्रोसीड फर्दर. इधर बॉक्स में एक दिया, स्टडी द फॅक्टर्स गिवन बिलो अँड स्टेट विच इंडस्ट्रीज कुड डेव्हलप इन दिस रिजन. बॉक्स मध्ये दिलेले आहे की ते खाली फॅक्टर्स काही दिलेले आहेत
आणि हे बघून आपल्याला सांगायचं आहे की कोणकोणती इंडस्ट्रीज होऊ शकते. एक्सलेंट ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज, स्किल्ड लेबर, uninterrupted supply electricity, limestone deposit, cheap labor, uninterrupted supply of water electricity, increasing urbanization, fruit orchards, labor, excellent transportation, अनलिमिटेड वॉटर सप्लाय, अनइंटरप्टेड इलेक्ट्रिसिटी एंड रेडी मार्केट. म्हणजे हा जो घटक दिलेला इकडे आहे, ये जो घटक दिए हुए हैं, ये देखकर हमें ये पता चल सकता है कि कौन कौन से कारखाने कहाँ पर हो सकते हैं. अगर हम सेकेंड वाला ले लाइमस्टोन, लाइमस्टोन यानी चूना, तो अगर जहां पर अधिक चूना का ये पाया जाता है खनिज, तो वहां पर चूने की इंडस्ट्री होगी, isn't it? फ्रूट ऑर्चर्ड्स, या ज्या पर फल बागान होंगे, जर ते फळांची बागान असतात, बाग असतात, मग तिथे आपल्याला फळांचं सगळं हे मिळते. तिथे लेबर पण उपलब्ध आहे, ट्रान्सपोर्टेशन पण आहे, वाहतुकी पण आहे आणि फळबागासाठी पाणी पुरवठा पण आहे, इलेक्ट्रिसिटी पण आहे. हे सगळं आहे. मग मग फ्रूट ऑर्चर्ड असेल तर आपण काय काय करू शकतो? जॅम, जेली, जे काय फळाच्या रसापासून तयार होतात, जो भी फलों के रस से तैयार होते हैं, वो सारी इंडस्ट्रीज वहां पर हो सकते हैं. तो दिस इज जस्ट एन, आता इथे एक मॅप दिलेला आहे. कॅन यू टेल लोकलायझेशन ऑफ आयर्न अँड स्टील इंडस्ट्री. आता लोह पोलाद इंडस्ट्री, त्याचे स्थानिकीकरण बघू. स्टडी द फिगर 8.2 and answer the following. नेम द इंडस्ट्री ॲट जमशेदपूर. जमशेदपूर मध्ये कोणता इंडस्ट्री आहे? विच रॉ मटेरियल्स रिक्वायर्ड फॉर दिस इंडस्ट्री? फ्रॉम विच एरियाज इज दिस रॉ मटेरियल ऑब्टेन्ड? Why is coal used in this industry? State with reason if it would be feasible to set up an iron industry in your district. पहिला, जमशेदपूर मध्ये कोणता इंडस्ट्री आहे? तर आयर्न अँड स्टील इंडस्ट्री आहे. हाच जमशेदपूरचा जो इंडस्ट्री आहे 1925 मध्ये जमशेदजी टाटाने सुरू केला होता. तो पहिला पोलाद, लोह आणि पोलाद फैक्ट्री आपल्या देशात आलेला. म्हणजे जमशेदपुर में जो 1925 में जमशेदजी टाटा ने शुरू की थी, ये पहला इंडस्ट्री है. आयर्न अँड स्टील. विच रॉ मटेरियल, त्याला कोणता कच्चा माल पाहिजे? तर त्याला पाहिजे लोह, लाइमस्टोन, कोल, हे सगळं पाहिजे. आयर्न ओर म्हणजे लोह पाहिजे, त्याला लाइमस्टोन चुना लागतो, कोल म्हणजे कोळसा, कोयला लगता है. ऑल दीज आर अवेलेबल हियर. फ्रॉम विच एरियाज इज दिस रॉ मटेरियल ऑब्टेन? जमशेदपुर के आसपास में जितने भी है झारिया है, ये कोलफील्ड है, आसानसोल कोलफील्ड है, यहाँ पर कोयला मिलता है, कोळसा उपलब्ध आहे. पण जवळ आहे म्हणून इथे लोह पोलाद इंडस्ट्री झालेली आहे. स्टेट विथ रिझन इफ इट इज फिजिबल टू सेटअप एन आयर्न स्टील इंडस्ट्री इन युअर डिस्ट्रिक्ट. आता आपला जिल्हा आहे ठाणे, फॉर एक्झाम्पल. मी राहते ठाणे जिल्ह्यामध्ये, तुमचं असेल कदाचित रायगड या मुंबई. पण आपल्या जिल्ह्यामध्ये लोह पोलाद होऊ शकतो का? नाही होऊ शकत, कारण इथे ह्या रॉ मटेरियल्स, ह्या कच्च्या मालची उपलब्धता नाही. हम जिस एरिया में रहते हैं, हमारा थाना में, थाना जिले में रहते हो, या आप रायगढ़ में रहते हो, या आप मुंबई में रहते हो, तो यहाँ पर आयरन एंड स्टील इंडस्ट्री होना मुश्किल है. क्यों? क्योंकि ये जो चीज चाहिए उसमें ये अवेलेबल नहीं है. देखते हैं. लेट अस सी. While looking for answers to the above question, you must have realized that for localization of iron and steel industry, most important factors are availability of raw material and energy, both of which are available around Jamshedpur. आता जेव्हा आपण हा घटक पाहिलं, आपण हा चित्र पाहिलं 8.2 आणि हे प्रश्न बघितलं, ह्याच्यामध्ये आपल्या एक लक्षात आलं की आयर्न अँड स्टील इंडस्ट्रीसाठी, लोह पोलादासाठी आपल्याला दोन महत्वाची घटक पाहिजे. एक आहे तो कच्चा माल म्हणजे आयर्न ओर, आणि दुसरा आहे एनर्जी, कोळसा म्हणजे ऊर्जा. हा दोन महत्वाची घटक होता आणि ते जमशेदपूरचा नजीक हे झालेला आहे, उपलब्ध आहे, म्हणून जमशेदपूरला आयर्न अँड स्टील इंडस्ट्री आहे. आता त्याची कारणे काय?
The raw material is heavy and bulky, and it is uneconomical to transport to a factory far away. Hence, it is favorable to establish this industry in the area where the raw material is available. This is the reason for establishment of iron and steel industry at Jamshedpur. आता हे जर आपण इथे बघितलं तर आसानसोल आणि झारिया हा कोलफिल्ड आहे. हा एक कोलफिल्ड आहे, म्हणजे इथून कोळसा उपलब्ध आहे. आणि बाजूलाच इथे आयर्न ओर उपलब्ध आहे. लौह खनिज ज्याला म्हणतो आपण, या लौह खनिज जिसे हम कहते हैं. तो ये दोनों चीज जो जरूरी है ये जमशेदपुर के आसपास है, और इसलिए जमशेदपुर में जो है आयर्न एंड स्टील इंडस्ट्री है. म्हणून जमशेदपूर मध्ये आयर्न एंड स्टील इंडस्ट्री आहे. हाच उदाहरण आपण जर 17व्या शतकात बघितलं, हम 17th सेंचुरी में अगर देखते हैं, 17वीं सदी में जब इंडस्ट्रियलाइजेशन इंग्लैंड में हुआ था, तो इट सेज इंग्लैंड has lot of raw material like iron and coal. So iron is required to make the body of the engine, coal and water to run the engine. म्हणजे हा एक इतिहासामध्ये आहे ह्या गोष्टी, की 17व्या शतकात इंग्लंडमध्ये औद्योगिकरण का झालेलं. जर अपन विश्वाचा नक्शा बघितला, मग विश्व की नक्शा देखते हैं, तो आप देखोगे कि इंग्लैंड जो है वो द्वीप है, चारों तरफ से अटलांटिक ओशन से घिरा हुआ है. ज्योग्राफी में हमने देखा है, पाचवे पार्ट में 5व्या धड्यात आपण बघितलं. मग ते नॉर्थ अटलांटिक ओशन करंट जेव्हा आपण बघितलं होतं, तो अटलांटिक ओशन होने के कारण क्या हो गया, पानी की उपलब्धता है, और आयरन इंग्लैंड में उपलब्ध था, कोयला भी था. तो आयरन जो चाहिए रहता है वो इंजन बनाने के लिए, बॉडी किसी भी मशीन को बनाने के लिए, मशीन का ये बनाने के लिए, और कोयला और पानी से उस मशीन को चलाने के लिए. अभी तो इलेक्ट्रिकरण हो गया, आता विद्युतीकरण झालंय, इलेक्ट्रिसिटी झालाय. तेव्हा इलेक्ट्रिसिटी नव्हतं, तर कोळसा आणि पाणीचा वापर करून त्या मशीन चालवायचं. आणि त्यामुळे इंग्लंडमध्ये औद्योगिकरण झाला होता. आणि तोच जमशेदपूरला पण आहे. इथे बघा चित्रामध्ये दिले, इथे पाणी पुरवठा आहे दिसतायत, सुवर्णरेखा रिव्हर. हा रस्ता दिसतोय, वाहतुकीची सुविधा, रेल्वे पण आहे, आयर्न ओर आहे, कोल माइन्स आहे, isn't it? म्हणजे हा सगळ्या गोष्टी जमशेदपूरचा आजूबाजूला आहे, जमशेदपूर के आसपास आहे, और इसलिए आयर्न एंड स्टील इंडस्ट्री जमशेदपूर में. म्हणून लोह आणि पोलादची जी उद्योग आहे किंवा कारखाना आहे ती जमशेदपूरला आहे. आपल्या देशात 5 मोठे आहेत लोह पोलाद कारखाने, आणि ते लोह पोलाद कारखाने पाचीच्या पाची जिथे अवेलेबल आहे कोल, आयर्न आणि कोल, म्हणजे लोह आणि कोळसा, जिथे जिथे अवेलेबल आहे तिथे तिथे आपल्याकडे 5 इंडस्ट्रीज दिसतात. I think I'm clear up to here. Anyone has any doubt? You can ask me. कोणाला काही विचारायचं असेल त्या चॅट बॉक्स मध्ये टाका. Nobody has the doubt? कोणाला काही विचारायचं नाहीये? Okay. Moving into classification of industries as per their nature. उद्योगांचे प्रकार, त्याची वर्गीकरण. उद्योग के प्रकार होते हैं. फर्स्ट इज स्मॉल इंडस्ट्री, लघु उद्योग ज्याला म्हणतो मराठीमध्ये, हिंदी में भी हम लघु उद्योग ही कहते हैं. मेकिंग ऑफ अर्दन पॉट, बेकरी प्रोडक्ट एक्सेट्रा, याला लघु उद्योग म्हणतो. आताचे कुंभार असतो, मातीचा मडका वगैरे बनवतो, अर्दन पॉट्स, तो लघु उद्योग मध्ये आहे. पापड मेकिंग, अचार, पिकल्स ज्याला म्हणतो आपण, हे सगळं लघु उद्योग मध्ये येतो. बोलते ना पापड़ बनाना है, अचार बनाना है, या बेकरी प्रोडक्ट है, बिस्किट वगैरह, all these comes under small industries. Second comes medium, मध्यम ज्याला म्हणतो आपण मराठीमध्ये मध्यम म्हणतात, हिंदी में मध्यम कहते हैं. फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्री, जॅगरी मेकिंग, फळ प्रक्रिया उद्योग,
जॅम, जेली, फळाचा रसापासून तयार होतो. आपल्याला काही शेक वगैरे, ज्यूस वगैरे मिळतात. जॅम बनवतो, जेली बनवतो. हे सगळं फळातून मिळतात. जॅगरी म्हणजे गूळ, गूळ ज्याला म्हणतो आपण. ते साखरेचा याच्यानंतर गूळ तयार होतो उसापासून. तो मध्यम इंडस्ट्री आहे. सिमेंट, शुगर, आयर्न अँड स्टील दे आर हेवी इंडस्ट्रीज. त्याला अवजड उद्योग किंवा मोठे उद्योग आपण म्हणतो. तो सीमेंट कारखाना है, शुगर है, यानी गन्ने से शक्कर जो तयार होती है. लोह आणि पोलाद, आयर्न अँड स्टील, हे सगळं हेवी इंडस्ट्रीज, मोठ्या इंडस्ट्रीज मध्ये याला मानले जातात. आता हे दिलेलं आहे. ऑब्टेन इन्फॉर्मेशन अबाउट युअर लोकॅलिटी. तुमच्या परिसरात जर एखादा इंडस्ट्री असेल, तर ते आपल्याला शोधायची आहे. त्या इंडस्ट्रीचं नाव काय आहे? त्याचे ओनर कोण? किती लोक काम करतात? कोणता कच्चा माल वापरला जातो? तिकडचं पोल्युशन कमी करण्यासाठी काय होतो? आणि पोल्युशन म्हणजे प्रदूषण ज्याला म्हणतो. मग हे कमी करण्याचा काय प्रक्रिया वगैरे करतात, हे सगळं आपल्याला आपल्या एरियामध्ये असेल तर शोधायची आहे. All the three pictures above are related to concept of industries, but the nature of their work is different. In this industries, raw material, labor force, capital, land, etc. are all essential factors. As per the nature of the work, industries can be classified. आता हे जे दिले आहेत ना, ये जो दिया है तीनों, स्मॉल स्केल, मीडियम इंडस्ट्री एंड हेवी, इसके लिए आपको चाहिए क्या क्या चाहिए होते? रॉ मटेरियल, लेबर, लेबर यानी मनुष्यबळ ज्याला म्हणतो आपण, कैपिटल, भांडवल, पैसा, लैंड यानी जगह, ये सारी चीजों की आवश्यकता होती है. और जैसे जैसे उनके काम होते हैं वैसे वैसे इंडस्ट्रीज का वर्गीकरण, म्हणजे जसं त्यांचा कामं असतात तसे त्या उद्योगाचा वर्गीकरण आपण करतो. आता हा जो चित्र दिलेला आहे पेज नंबर 54 मध्ये माझ्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल. कॅन सी ऑन माय स्क्रीन. Identify the industries shown in the pictures. State suitable location for this. Examine all the three pictures shown below and answer the question. आता हे दिसतात. हे काय पापड आहे, पापड मेकिंग. हा हा लघु उद्योग आहे, फर्निचर मेकिंग. हा पण एक आहे उद्योग, इथे दिसत आहे. इथे पण काहीतरी लिहिलेलं आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हा फिश आणि हा मिल्क, दूध. हे जे 6 पिक्चर्स दिलेले आहेत त्याच्यातून तुम्हाला वर्गीकरण करायचे. नेम द इंडस्ट्री शोन इन पिक्चर ए. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंडस्ट्री शोन इन ए अँड बी? व्हॉट इज द डिस्टिंक्टिव्ह अबाउट दिस इंडस्ट्री इन सी? आयडेंटिफाय द पिक्चर इंडस्ट्री शोन इन द पिक्चर. नेम सम सिमिलर. म्हणजे हा जो ए मध्ये दिलेला आहे तो काय आहे? तो पापड मेकिंग आहे, आपल्याला दिसतो. पापड बनवतात ए मध्ये. बी मध्ये तुम्हाला दिसतात हे कोणतं काम करतो? मध्यम फर्निचर मेकिंग आहे, आपल्याला दिसतात. सी मध्ये एक उद्योग दिलेला आहे, कारखाना दिसतोय. देयर इज अ डिफरन्स इन ऑल दीज 3 ऍक्टिव्हिटीज. म्हणजे हा लघु उद्योग, हा मध्यम आणि हा हेवी, मोठे. Very often the finished product from one industry is used as a raw material in another industry. For example, sugar produced in sugar factories is used as sweetener, a raw material in manufacturing products such as biscuit, jam and jellies. आता this paragraph is very important. काय इम्पॉर्टंट आहे? कारण दिलेलं आहे की एखादा फिनिश प्रोडक्ट, पक्का माल इंडस्ट्रीतून येतात, त्या दुसऱ्या इंडस्ट्रीमध्ये रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात. आपण घरी घेतो. एक्झाम्पल ॲट होम. घरात पण आपण बघू शकतो. साखर आपण आणतो. चहा बनवता आपण साखर घालतो. आता जेव्हा चहा आपल्याला चहासाठी रॉ मटेरियल काय काय आहे? पाणी, साखर, चहापत्ती आणि दूध. हे जेव्हा हे 4
पदार्थ आपण टाकतो तेव्हा ते चहा तयार होतात. टी इज ए फिनिश प्रोडक्ट. पण टी बनवण्यासाठी, चहा बनवण्यासाठी चार वस्तू आपल्याला लागतात. म्हणजे साखर आपण बाजारातून, साखर इंडस्ट्रीमध्ये जरी तयार झालं, तर ते आपल्या घरी आल्यावर ते रॉ मटेरियल म्हणून उपयोग करतो आपण, कच्चा माल म्हणून. समझ में आ रहा है आपको मैं जो कह रही हूँ? कि एखादा कंपनी का फिनिश प्रोडक्ट, एखादा पक्का माल, दूसरे में कच्चा माल यूज होता है. आपको मैंने एक उदाहरण चाय का दे दिया. चाय बनाने के लिए हमें 4 चीज की आवश्यकता होती है. पानी, चाय पत्ती, शक्कर और दूध. जब ये 4 चीजें पड़ती है तो चाय बनती है. चाय फिनिश प्रोडक्ट है, पक्का माल है. लेकिन इसमें हम 4 कच्चा माल यूज कर रहे हैं. यानी कि जो शक्कर गन्ने से कारखाने में शक्कर तैयार हुआ है, वो हमारे घर में आके रॉ मटेरियल यूज हुआ. Isn't it? तो यही होता है कि एक फिनिश प्रोडक्ट, यानी एखादा फिनिश प्रोडक्ट, एखादा पक्का माल तो दुसऱ्या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरले जातात. Isn't it? शुगरचा पण तोच आहे. शुगर आपण फक्त चहामध्येच नाही, तर बिस्किट बनवताना, आपल्या घरी दिवाळीमध्ये कुठल्याही आपण दिवाळीचे जेव्हा फराळ तयार करतो, करंजे म्हणा, लाडू म्हणा, बेसनाच्या लाडूमध्ये पण तेच असतात. साखर असतो, पिठी साखर असतात, बेसन असतात, तूप असतात. हे सगळं असतात. म्हणजे तो लाडू तयार होण्यासाठी हा रॉ मटेरियल आपण वापरतो. म्हणून एखादा फिनिश प्रोडक्ट दुसऱ्या ह्याच्यात रॉ मटेरियल. सिमिलरली आयर्न रॉड्स आर युज्ड ॲज रॉ मटेरियल in the engineering industries in the manufacture of steel furniture. आता आपल्याला माहिती आहे ना, लोखंडाचा उपयोग आपण कुठे करतो? मशीनचा बॉडी बनवण्यासाठी इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज मध्ये ते उपयोग होतात. स्टील फर्निचर साठी पण लोखंडाचा उपयोग होतो. Isn't it? म्हणजे एखादा फिनिश गुड दुसऱ्याला रॉ मटेरियल म्हणून वापरले जातात. I think I'm clear up to here. Anybody want to ask anything? Nobody? सबके समझ में आ रहा है? Put in the chat box. All of you put in the chat box if you can understand me. Okay. Now we'll come into agro-based. Now what is agro-based? कृषी उत्पादनावर आधारित उद्योग. यानी कृषि उत्पादन पर जो उद्योग होते हैं, यानी इंडस्ट्रीज बेस्ड ऑन एग्रीकल्चरल प्रोडक्ट. म्हणजे जे उद्योग शेताचा माल रॉ मटेरियल म्हणून वापरले जातो त्याला आपण ॲग्रो बेस्ड इंडस्ट्रीज म्हणतात. यानी कृषीवर आधारित व्यवसाय किंवा उद्योग. काय असू शकतील? कोणकोणते असतात कृषीवर आधारित? Can anyone put in the chat box? कृषीवर आधारित कोणकोणते असू शकतात? Which can be? यानी खेती का हम लोग माल यूज करके कौन कौन से उद्योग अपना चलता है? क्या कोई बता सकता है? Can anyone put in the chat box? कृषीवर आधारित कोणकोणते असतील? No doubt. Nobody knows. Okay, I will put. तुम्ही आप लोगों ने खेती में चावल होते हुए देखा है? धान होता है शेतीमध्ये, आपल्याला भात आपण पिकवतो. मग ते भात आपण तसेच खातो का? त्याच्यावरचा साली आपण काढतो ना. यानी जो धान होता है, धान में से हम चावल निकालते हैं. तो जो कारखाने में धान को ले जाया जाता है और उसका चावल तैयार होता है, वो ॲग्रो बेस्ड हुआ ना, कृषी पर आधारित हुआ. म्हणजे ज्या कारखान्यामध्ये आपण ते भात घेऊन जातो, त्याच्यावरचं साली, ब्राउन साली काढल्यानंतर आपल्याला तांदूळ मिळतात.
हे झालं ना ॲग्रो बेस्ड इंडस्ट्री. India is a predominantly agrarian country. In India, a variety of agricultural product is available. समजा मसाले, हळद, मिर्ची, धने, हल्दी, मिर्ची, धनिया, ये सारी जो है ये एग्रो बेस्ड इंडस्ट्रीज है, क्योंकि ये होता खेती में है और वहां ले जाने के बाद उद्योग में ले जाओ, वहां पर कारखाने में ले जाते हैं, साफ किया जाता है, फिर इनकी पाउडर बनाई जाती है. तो दीज आर एग्रो बेस्ड इंडस्ट्रीज. Different types of agro based industries have come up. In addition to these, industries processing agriculture products have also developed. These include dairy industry, fruit processing, food processing, jaggery making, etc. डेअरी इंडस्ट्री पण आहे. डेअरी दुधाचा पदार्थ, दुग्ध पदार्थ जिसे हम हिंदी में कहते हैं. कौन कौन से थे दुग्ध पदार्थ बता सकते हो आप? दही, घी, हे सगळं दुधापासून मिळतं आपल्याला. तूप आहे, दही आहे. Isn't it? Other than that, cheese, बटर, हे सगळं कुठून येतो आपला हा सगळं डेअरी प्रोडक्ट आहे. देन फ्रूट प्रोसेसिंग, फळापासून जॅम तयार होतो. ऍड येतात, आओ चल के जॅम बनाए, 8 फलों वाला एक ऍड येतात टीव्ही वर. Isn't it? फूड प्रोसेसिंग, आता फूड प्रोसेसिंग हल्लीचं ना सगळं पॅकेट फूड आपल्याला मिळतो, मार्केटमध्ये अवेलेबल असतात. आता आधी कसं घरी जेवण बनवायचं, आता लोकांना सवय आहे की जातात मॉलमध्ये अवेलेबल असतो, चना छोले मसाले रेडीमेड असतो, फक्त आणायचं तर पॅकेटमध्ये तयार असतात, आणायचं घरी गरम पाण्यामध्ये टाकायचं आणि खाऊन घ्यायचं, तयार केलेले असतात. दॅट इज कॉल्ड फूड प्रोसेसिंग. ते तयार पदार्थ. Isn't it? आणि दुसरं अजून एक असतं फूड प्रोसेसिंग, जे आपण सुकून ठेवतो, सुखा के रखते हैं देखो, या अचार बनाते हैं. आंब्याचा लोणचं आपण बनवतो, मिरचीचं असतात, आवळ्याचं असतात, किंवा आपले बाकीचे मिक्स्ड अचार असतो, लोणचं असतात. तरह तरह के हम अचार, मुरब्बा ये सब बना के रखते हैं साल भर यूज करने के लिए. तो पण फूड प्रोसेसिंग मध्ये येतात. म्हणजे ते आपण वर्षभर खाऊ शकतो. आता आंब्याचं सीझन जरी नसलं तर लोणचं किंवा मुरब्बा असतो घरी. मग आपल्याला आंबा खायची असेल, आमरस तयार केलेले, आम पापड़ ज्याला म्हणतो आपण, ये सारे पदार्थ हम तैयार करके रखते हैं, इसे फूड प्रोसेसिंग कहते हैं. फिर बहुत सारी और चीजें हैं, गेहूं से दलिया तैयार होता है, मैदा है, आटा है, आपके रवा है. All these comes under food processing industry. Then jaggery, गुड़, गुड़ तयार होता है, शक्कर, शक्कर से गुड़ तयार होता है, तो पण फूड प्रोसेसिंग मध्ये येतो. ऑइल, विविध प्रकारची तेल जे आपण वापरतो, ते राईचं असो तेल, शेंगदाण्याचा तेल असो, सोयाबीन असतात, राईस ब्रान झाले आता, भरपूर प्रकारची ऑइल, ऑलिव्ह ऑइल आलं. अलग अलग तरह के तेल मार्केट में अवेलेबल है. राई का तेल है, सिंगदाने का तेल है, सोयाबीन है, सनफ्लावर है, पाम ऑयल है. दैट ऑल्सो कम अंडर फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री. याने तिलहन से तेल तयार करते. तेलाची जी बिया असतात त्यापासून आपण तेल तयार करतो, तो पण फूड प्रोसेसिंग मध्ये येतात.
All of you can hear me? Put in the chat box. मेरी आवाज आ रही है? ओके ओके ओके. देयर वाज कनेक्शन लॉस्ट. कनेक्शन लॉ ये हो गया था इसके लिए. ओके. इसको ना निकाल के आशु. हाँ. So I will just then we will proceed into industrial development. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट म्हणजे उद्योगाचा विकास, औद्योगिक विकास ज्याला आपण म्हणतो. हाँ ये देखो क्या किधर से तुमने नल चालू करके रख दिया, नीचे पानी जा रहा है. उधर बंद कर. The establishment of industries and industrial development have an important role in economic development of a country. The industrial development is essential for improving the standard of living and increasing the per capita income of the citizens. मग उद्योगीकरण या उद्योगाचा विकास ज्याला आपण म्हणतो ते आपण कशा बघू शकतो. तर कुठल्याही देशाचा जेव्हा इकॉनॉमिक आर्थिक विकास जे असतात ना, ती आर्थिक विकास त्या देशाचा इंडस्ट्रीवरून आपल्याला मिळतात. त्या देशाचा इंडस्ट्री किती हे आहेत, सज्ज आहेत, त्या देशामध्ये औद्योगिकरण किती झालेले आहेत नाही ते आपण बघू शकतो. Industrial development is essential for improving standard of living and increasing the per capita income of the citizen. Citizen of the country get employment opportunities and their lifestyle improve. मग कुठल्याही देशाचा जेव्हा आर्थिक विकास आपण बघतो ते आर्थिक विकास लोकांच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि लोकांचा विकासासाठी पण नागरिकांना रोजगार मिळतात, त्यांची राहणीमान उंचवते ज्याला आपण म्हणतो, आणि देशाचा पण विकास त्याच्यामुळे होतं. ही सगळ्या गोष्टी इंडस्ट्रियलायझेशन म्हणून होतात. The per capita income of the country goes up and there is an increase in the export of the finished goods. मग देशाचा पक्क्या मालाची निर्याती पण होते. स्थूल राष्ट्राची उत्पन्न ज्याला म्हणतो आपण पर कॅपिटा इन्कम ते पण लोकांचा इम्प्रूव्ह होतो आणि आपण फिनिश गुड्स पण एक्सपोर्ट करू शकतो. दिस रिझल्ट इन अँड इन्क्रीज इन फॉरेन एक्सचेंज रिझर्व. मग देशाचा जे परक्या चलनी ज्याला आपण म्हणतो याने फॉरेन एक्सचेंज, जेव्हा आपण कुठल्याही गोष्टी कुठलाही पदार्थ एक्सपोर्ट करतो, बाहेर देशात पाठवतो, मग तिथून आपल्याला पैसे येतात. फॉर ऑल दिस रिझन्स इट इज नेसेसरी टू गिव्ह अ फिलिप टू इंडस्ट्रियलायझेशन इन द कंट्री. म्हणून कुठल्याही देशात औद्योगिकीकरण हा महत्वाचा घटक ठरतात, महत्वाची घटक आहे का. तर फिनिश प्रोडक्ट जर वाढलं तर फॉरेन एक्सचेंज वाढते, फॉरेन एक्सचेंज वाढलं तर पर कॅपिटा इन्कम वाढते आणि त्याच्यामुळे हा सगळ्या गोष्टी होतात. द गव्हर्नमेंट establishes industrial estate to boost industrial development and increase the employment opportunities in a region. मग त्याच्यामुळे काय होतं की गव्हर्नमेंट पण एखादा प्रदेशाचा सरकार पण तिथे इंडस्ट्रियल एस्टेट तयार करतात. आपण जर आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं तर मुंबई पुणे बेल्ट जो आहे तो इंडस्ट्रियल एस्टेट आहे का. इथे उद्योगाचा खूप मोठा वाटा, हा जो उद्योग आहे इकडचा वाटा जो आपला देशाचा आर्थिक याच्यामध्ये खूप मोठे आहे. तिथे एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज पण आहे, लोकांचे राहणीमान मध्ये पण हे होतो, लोकांना नोकरी मिळतात. म्हणून गेल्या वेळेस आपण जेव्हा लोकसंख्याचा धडा बघितलं तेव्हा आपण हे बघितलं की मुंबईमध्ये लोक जास्त का येतात, शहरीकरण का झालेलं आहे. वाय द पीपल the population increased in the metro cities we can call. हा मेट्रो सिटी आपण म्हणतो मुंबईला. मग ह्या सगळं इथे शहरीकरण का झालं आहे, तर शहरीकरण होण्याचं मागचं कारण तोच आहे का इथे इंडस्ट्रीज आहेत.
अगर यहाँ पर इंडस्ट्रीज है तो यहाँ पर एम्प्लॉयमेंट अपॉर्चुनिटीज भी है, लोगों को नौकरी का साधन मिलता है, रोजगार की साधन मिलती है आणि त्यामुळे एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आहे म्हणून लोक मुंबईमध्ये किंवा पुणेमध्ये किंवा मोठे मोठे शहरात, आपल्या देशातला जी मोठी शहर आहे तिथे शहरीकरण झालेलं आहे. महाराष्ट्रात बघितलं तर बरंच काय आहे मोठे शहर, आणि अजून देशात जर बघितलं तर बँगलोर आहे, आयटी इंडस्ट्री झाली आहे, पुण्याला आयटी इंडस्ट्री आहे, मुंबईमध्ये पण भरपूर आर्थिक विकास आहे. म्हणजे देशातल्या मोठमोठ्या शहरात औद्योगिकरण झाल्यामुळे लोक शहरात येऊन राहू लागले, लोग शहर में आकर रहने लगे, उनको एम्प्लॉयमेंट मिला मतलब नौकरी मिली, रोजगार की सुविधा मिली, और इसके लिए शहरीकरण भी हो गया. इंडस्ट्रीज हैव अ इम्पोर्टेंट रोल in the economic development of the country. Hence, all countries take special efforts for promoting industrial estates development. To enable these industrial estates have been established, these estates are given concessional rate for electricity, water and taxes. आता म्हणून प्रत्येक देशात, प्रत्येक देश में, हर देश में बड़े स्पेशल एफर्ट्स लिए जाते हैं. स्पेशल एफर्ट्स यानी प्रयत्न जिसे कहते हैं, प्रयत्न करते हैं कि हमारे देश में औद्योगिकरण हो. जहां औद्योगिकरण होता है उसी देश का विकास सबसे अधिक होता है, उसी देश का विकास. मैंने आपको अगर औद्योगिकरण बताया था, इंडस्ट्रियलाइजेशन इंग्लैंड में अगर हुआ है, तो आप अगर इसका इतिहास देख लोगे ना 17वी शताब्दी में, तुम्ही जर हे बघितलं ना इतिहास की 17व्या शतकात तिथे जर इंडस्ट्रियलायझेशन झालं आहे, त्याच्यामुळे 2 विश्वयुद्ध पण झालेले, फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर. हा फर्स्ट आणि सेकंड वर्ल्ड वॉर होण्याचं कारण पण औद्योगिकरणच होता, इंडस्ट्रियलायझेशनच होता. तर का इंडस्ट्रियलायझेशन झाला म्हणून सरप्लस गुड झाली, सरप्लस म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन झालं, प्रोडक्शन झालं तर त्यांना माल विकायला त्यांच्या देशात जागा नव्हती, तर ते दुसरा देश शोधू लागले. मग ते भारतात, ब्रिटिशर्स भारतात का आले, फॉरेनर्स इंडियामध्ये का आले होते. आपण इतिहास जर बघितला तर औद्योगिकरणचा मागे पण इतिहासच आहे, आणि औद्योगिकरण झालं म्हणून हा 2 विश्वयुद्ध झाले, फर्स्ट वर्ल्ड वॉर आणि सेकंड वर्ल्ड वॉर. आणि ही जी तेव्हा ती एस्टेट तयार होतो, हे जे औद्योगिकरणसाठी जे स्पेशल त्यांना क्षेत्रांची निर्मिती केली जाते, त्या क्षेत्रात तिथे त्यांना इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज, पाणी, कर याच्यामध्ये विशेष सवलती दिले जातात, सूट दिली जातात. म्हणून औद्योगिक स्टेट म्हणजे एस्टेट ज्याला आपण म्हणतो, क्षेत्र ज्याला म्हणतो, ते प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक देशात असे घडवलेले आहेत, असे तयार केलेले आहेत. आता आपण जर महाराष्ट्र बघितलं तर MIDC, महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ मराठीमध्ये आहे. 1st August 1962 in Maharashtra, the state government established MIDC and through it set up industries in every district of the state. Through this, the decentralization of industries is expected throughout the state. 1 ऑगस्ट 1962, 1 ऑगस्ट 1962 आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळची स्थापना झाली. यानी महाराष्ट्र राज्य में हुआ इसकी स्थापना. They have established that corporation, and through this they try to set up industries in every district of the state. हमारे थाने में भी है MIDC, डोंबिवली में है, अंबरनाथ में है, बदलापुर MIDC है, उल्हासनगर MIDC है. दिस इज इन ठाणे रिजन, ठाणे डिस्ट्रिक्ट. तसे तुम्ही औरंगाबाद मध्ये पण आहे, हे महाराष्ट्राचं आपण म्हणू शकतो. तसे प्रत्येक राज्यात पण आहे, गुजरातमध्ये पण आहे GIDC, गुजरात इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे असे भारतात प्रत्येक राज्यामध्ये, अनेक राज्यामध्ये असा जो आहे हे औद्योगिक क्षेत्र तयार केलेले आहेत. का तयार केलेले आहेत, विशेष क्षेत्र का निर्मित केलेले आहेत,
क्यों तैयार किया गया वहां पर ऐसे क्षेत्र को? ताकि वहां पर विकेंद्रीकरण होणे अपेक्षित आहे, डिसेंट्रलायझेशन. So like Maharashtra, as I said, other states also have established such corporations. In this industrial estate, very often auxiliary industries have been started. इतर राज्यात पण असे महामंडळ आहे आणि एकमेकांना पूरक असलेले उद्योग आहे, म्हणजे ऑक्झिलरी, एकमेकांना पूरक. आता जर ऍग्रो बेस्ड असेल तर पूरक इंडस्ट्री आहे. मग ऍग्रो बेस्डला पूरक कोणता आहे? तर डेअरी प्रोडक्ट. डेअरी प्रोडक्ट तो ऍग्रिकल्चर वर पूरक इंडस्ट्री आहे, ऑक्झिलरी म्हणतो आपण. In addition, employment opportunities have been made available to local people. In all these industrial estates, various facilities necessary for industries have been made available. मग ह्या सगळं क्षेत्रात जिथे पण अशी क्षेत्र निर्मित झाली आहे, त्या प्रत्येक क्षेत्रात लोकल म्हणजे रहिवासी जे आहेत, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेली आहेत. लोकल पीपलला ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे आणि त्यांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज पण दिलेल्या आहेत. I think I have completed till here. Everyone has understood. Put in the chat box. Put in the chat box, everyone. Okay. We shall stop here and the remaining we will take in the next lecture. All of you can, if you have any doubt, next lecture you can ask me. You can leave the lecture now. No doubt. Read the lesson at home, everyone. And then if you have any doubt, you can ask me. Thank you, everyone. Thank you.